हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? तर मी पण खूप मजेत आहे. तर तुमचं मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नव्याने खूप खूप स्वागत आहे. तर येणारा तो प्रत्येक दिवस, आजचा उद्याचा तुमचा आनंदाचा जाओ, सुखाचा जाओ, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ ना खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर आज मी हळदी कुंकू करणार आहे आणि मी ना खूप काहीतरी असं स्पेशल करण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप तुम्हाला ना बघायला आवडेल. तर व्हिडिओ ना आजचा न स्किप करता बघा. तर सगळ्यात पहिले ना मी खूप जास्त स्क्रीनशॉट काढून ठेवले रांगोळीचे. मला रांगोळी काढायला खूप आवडतं, पण एवढी काय मला परफेक्ट येत नाही, पण तोडकी मोडकी बघून मी बऱ्यापैकी चांगली काढते. तर तसंच मी आज आहे ना हळदी कुंकू स्पेशल ना छान रांगोळी काढणार आहे. कमीत कमी मला अर्धा ते पाऊण तास रांगोळी काढायला लागेल आणि श्री पण झोपली, मग मला शांतपणे काढता येईल. तर आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना मस्तपैकी रांगोळीपासून करूया. तर सगळ्यात पहिले चला रांगोळी काढू, आणि रांगोळी काढून झाली ना मग मी तुम्हाला सगळंच दाखवेल की मी कसं करणार आहे आणि काय काय तयारी करणार आहे. तर खूप जास्त तयारी करायची. तर चला पहिले आपण पटकन रांगोळी काढू. तर मी आहे ना पैठणी साडीची रांगोळी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मंगळसूत्र नथ वगैरे आहे ते काढण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू किती परफेक्ट येते आणि किती नाही. तर मी तुम्हाला साईडला दाखवेल की मी कशी रांगोळी काढणार आहे ते. तर चला. तर माझी ना रांगोळी काढून झाली आहे आणि मला आहे ना नथ काढायला नाही जमली, कारण मी पहिल्यांदाच काढली. तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली. दोन काढल्या, एक तिकडे काढली एक इकडे काढली. तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणती आवडली ते आणि जमली की नाही ते. तर आहे ना इथं दूध उकळायला ठेवलेले आहे मी, आणि मसाला दूध बनवणार आहे. सगळ्यांना आहे ना मसाला दूध देणार आहे. तर मसाला दूधमध्ये मी इथं केशर भिजत घातलेले. दूध जेव्हा उकळेल ना तेव्हा हे केशर टाकेल आणि ड्रायफ्रुट्स टाकणार आहे भरपूर, म्हणजे दूध आहे ना खूप जास्त छान होईल. आणि विलायचीची पूड पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पहिले ना छान उकळू देते आणि मग टाकते. आणि इकडे फुलं घेतले, म्हटलं थोडंफार आहे ना जरा फुलांचं डेकोरेशन करूया. तर चला मग पहिले दूध उकळतो तोपर्यंत थोडं डेकोरेशन करू. आणि बॅकला आवाज येत असेल तर श्रीची ना मस्ती चालू आहे. श्री तर आहे ना ह्या घंगाळ्यामध्ये मी फुलांचं डेकोरेशन करणार आहे. छान त्याच्यामध्ये फुलं टाकणार आहे आणि वरून चमच टाकणार आणि मध्ये छान असं दिवा लावणार आहे. जास्त सुंदर दिसतं. तर आहे ना तयारी झाली सगळी. आता मी रेडी होते. सगळ्यात पहिले सगळ्यांना ना बोलवायला जाते, मग रेडी होते आणि रेडी झाली की तुमच्याशी बोलते. तर मी आहे ना रेडी झालेली आहे आणि एकदम सिंपल, म्हणजे मला आंबोडा घालायचा होता पण तेवढा टाईम नाही मिळाला, कारण आता वाजले आहेत 7:45 वाजले आणि मी तयारी केली. तुम्हाला मी आता दाखवणार की मी काय काय वाण आणलं आहे ते आणि कशी तयारी केली ते. चला. तर आहे ना इथे छान मी वाण ठेवले. इथे हळदी कुंकू आणि तिळगुळ आणि इथे मगाशी जे फुलांचं डेकोरेशन केलं होतं.
तर आहे ना मी छान असं हे हळदी कुंकवाचा करंडा आहे ना ते घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना ऑलरेडी हळदी कुंकू पण आहे आणि खूप वेगवेगळ्या शेपचे, हे हार्ट शेपचं आहे, इकडे गोल शेपचं आहे, असं वेगवेगळ्या शेपचे आणि खूप जास्त आहे ना छान दिसत आहे ते. तर चला मग आता बायकाईची वाट बघते आणि ते आल्यानंतर परत तुमच्याशी बोलते. हे नाही ऑर्गेन्झा यांनी घातली ती काल, छान होती तुमची पण साडी, मस्त दिसत होती. छान वाटत होती. हा का, कुठून घेतली ती? मस्त दिसत. हा माहिती आहे, तिथे चांगलंच रिझनेबल असतं. अरे नाव तर आठवू द्या, आता नाव कधीच घेतलं, काय घेतलेलं आहे. हा आधी जर असं माहिती असतं तर घ्या ना. तर आहे ना हळदी कुंकाचा कार्यक्रम झालाय आणि हे सगळे जण आहे ना ते आमच्या बिल्डिंग मधले. आणि आता सगळे नाही एक करून उखाणे घेणार, तुम्हाला दाखवते की किती छान छान उखाणे घेणार आहे. आणि उखाण्याची सुरुवात जे ड्रेस घातले त्यांच्यापासून होणार. चला माहिती तो रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. बाळू पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजत. मला नाही येत बाई ना, उलट तुम्हाला जास्त चांगलं यायला पाहिजे. महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड, निलेश रावांचं बोलणं अमृतापेक्षा गोड. सागवानी टेबलावर टावेल टाकते तिड्याचा, मनमत पाटलाच्या नावाला प्रसाद लागतो पेड्याचा. आजी खूप छान दिसतात. म्हणून आजी छान मग काय करू, मला मी सांगणार आहे. बोल सासरची छाया, माहेरची माया, अशोक जांगीरचं नाव घेते. नाही, अशोक हळदी कुंकाच्या दिवशी काय दुसरं सांगू. तुम्हाला ऐकायला येते ना. ऐका. मयुरीने अंगणात रांगोळी काढली छान, मयुरीने अंगणात रांगोळी काढली छान, महेश रावांचं नाव घेते, ठेवते तुमच्या सर्वांचा मान. खनखन कोदाळी मनमन माती, सारावले भीती चित्तारले खांब, आयबाच्या पोटी जलमले राम, राम गेले हट्टा, हट्टावून आणले करड्या, उरल्या सुरल्या शिक्क्या ठेवल्या, शिक्क तुटलं मडकं फुटलं, वगळ गेला परसदारी, परसदारच्या पावका, नाव घेते ऐका, नाव घेते एक गांगुर्ड्यांची लेक, नाव घेते गहीन सुभाची बहीण, नाव घेते लाडी संपतची धाडी, नाव घेते गाई गाई,
राजूची भावजाई नाव घेती पाहुणी, कैलासरावची मेवणी नाव घेता घेता वसरीत आलं ऊन, तेव्हा होते आईबापाची ताने तर आता झाले दिलीपरावांची राणी. चुगल्या करण्यात बायका असता खूप हौशी, ऐकताय ना? चुगल्या करण्यात बायका असता खूप हौशी, युवराज रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, यशवंतरावचं नाव घेते तुमचा मान राखून. ते ना कार्यक्रम छान पार पडलाय, तुम्ही बघितलं सगळेजण आले आणि गेले. तर माझं टार्गेट होतं की 7 वाजता सगळ्यांना बोलवायचं, पण मी बोलवायलाच त्यांना 7 वाजता गेले होते आणि सगळे येऊपर्यंत आहे ना 8:30 वाजले. आता वाजले आहेत 9 आणि खूप जास्त उशीर झाला. त्याच्यामुळे सगळेजण जे होते तशाच सिच्युएशनमध्ये आले. ॲक्च्युली मी कोणालाच आयडिया दिली नव्हती की आज हळदी कुंकू करणार आहे आणि अचानकच ठरवलं. मला ॲक्च्युली सॅटर्डेला करायचं होतं जेव्हा युवी घरी होते, म्हणजे कसं शूट करायला पण खूप जास्त इझी पडतं. पण असो अशा प्रकारे झाला. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला वाण कसा वाटला ते पण मला सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी कशी दिसते हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.